स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. आता आपण बघा, मन कुठे आहे? काही जण सांगेल हृदयात आहे, काही जण सांगेल अजून कुठे आहे. मन कुठे आहे हे नक्की कोणालाच कळत नाही. मन ही अशी एक वस्तू आहे किंवा असं एक इंद्रिय आहे की त्याच्यामागे सगळी इंद्रिय पळतात. म्हणजे बघा, तुमच्या मनाला वाटलं मी गोड खाऊ, लगेच तुमच्या जिभेला ती चव येते. तुमच्या मनाला वाटलं नाही मी चांगला पिक्चर बघू, की तुमचे डोळे लगेच ते इमॅजिन करतात. तुमचे कान, तुम्हाला वाटलं मी सुंदर गीत ऐकू, लगेच. म्हणजे बघा, मनाप्रमाणे तुमचं शरीर वागायला लागतं. अशा वेळेला तुम्ही दिशाहीन होता, कारण सगळ्याच गोष्टी मनाच्या ऐकायच्या नाहीयेत. ऐकायचे चांगल्या गोष्टी नक्की ऐकायचे, तुमच्या मनाला चांगलं वळण लावण्यासाठी, की चांगले विचार येण्यासाठी. बघा, मनामध्ये जसे चांगले विचार येतात तसे वाईटही विचार येतात. एखाद्याने तुम्हाला हर्ट केलं, लगेच तुमच्या मनात अरे थांब बघतो. बघा, तेच एखाद्याने तुम्हाला काही दिलं, तुम्ही लगेच आनंदाने हुरळून जाता. म्हणजे तुमच्या मनामध्ये अनेक भावना आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे. या सगळ्या भावना गरजेच्या आहेत. बघा, तुम्हाला माहितीये की जेव्हा सापाला सांगितलं तू चावू नको, तेव्हा सगळेजण त्याला मारायला लागले. जेव्हा त्याला सांगितलं तू फुटकार, तेव्हा लोक त्याला घाबरायला लागले. तसं आपल्या मनातल्या ह्या ज्या भावना आहेत ह्या अतिशय गरजेच्या आहेत. जर भावनेशिवाय विश्व नाही आहे आपलं. जर आपण शून्य झालो तर काय होईल? शून्य व्हायचं आहे, पण शून्यामधून पण विश्व निर्माण करायचं. तर हे जे मन आहे ह्याला चांगल्या ठिकाणी बघा, मला मन हे तुम्ही सरळ रेषेत कधीच चालत नाही. ते कधी इकडे, कधी तिकडे, कधी तिकडे, म्हणजे जर डायरेक्शन फ्रॅक्शन ऑफ सेकंद बदलतं. तर ह्या मनाला स्थिर करून योग्य विचार करण्यासाठी आपण सवय लावली पाहिजे. तर हे काम आपलंच आहे. तर हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. हे जे माझे मन आहे, हे जे सगळीकडे भटकतं, ह्याला स्थिर करणं किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या भावना आहेत त्या योग्य असणं किंवा त्या पडताळणं हे माझंच काम आहे. माझं शरीर हे मनाच्या भोवती न धावता, माझं मन जर माझ्या ताब्यात असेल तर माझं शरीर पण माझं ऐकेल. म्हणजे जेव्हा तुमचं मन सुदृढ असेल तेव्हा तुमचं शरीरही सुदृढ असेल. तर मी ह्या मनाला आज सुदृढ करणार आहे. त्याला सांगणार आहे की तू इकडे हे चांगलं नाही, हे योग्य नाही आहे. तर ह्या मनाला मी पण घोषणा दिली आहे की का माझंच मन इकडे जातं, तिकडे जातं, वाईट विचार करतं, वाईट बोलतं. तर हे ज्या मी नकारात्मक ऊर्जा मनाला दिलेल्या आहेत त्या मी आत्ता रिलीज करते आणि माझं मन अतिशय प्रेममय बनवते. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. बघा, मन तुमचं स्थिर झालंय का? स्थिर झालं असेल तर त्याला एकदा थँक्यू म्हणा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि मनाला सांगा, बाबा मी आत्तापर्यंत तुला खूप खूप वाईट बोलली आहे किंवा तुझ्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त नाही केलाय, पण तू आहे म्हणून माझ्या भावना आहेत हे मला कळलंय आणि मी आत्ता तुला हील करणार आहे. अलगद डोळे मिटा, कराटेच्या पॉइंटवर टॅप करा माझ्यासोबत.
हे जे माझं मन आहे, ह्याला भरकटायला मीच कारणीभूत आहे. मीच त्याला इकडे पळव, तिकडे पळव, नको ते विचार कर. आणि त्यामुळे मी माझ्या मनाला दूषणं पण दिली आहेत, की हा घाणेरडा विचार माझ्या मनात आलाच कसा, माझंच मन असं आहे, माझंच मन मला खातं, मीच राग करते, मीच क्रोध करते, किंवा मीच माझं मन, असं आपण सारखं बोलतो. तर आणि त्या मनाला जी नकारात्मक ऊर्जा मी देते, ती नकारात्मक ऊर्जा मी आज आत्ता या क्षणी रिलीज करत आहे आणि माझ्या मनाला सुदृढ आणि योग्य वळण देत आहे. हे जे माझं मन आहे, हे इकडे तिकडे भरकटतं, नको ते विचार करतं. यांना सुसंगतीत विचार करणं, योग्य प्रकारे त्याने आपलं भावना मांडणं, हे त्याचं काम आहे. ह्यासाठी मी त्याला योग्य रीतीने वळण लावते आणि माझं मन आहे तसं मी स्वीकारते आणि मलाही मी आहे तसं स्वीकारते. आणि ह्या मनामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे, ती मी आत्ता रिलीज करून माझं मन सुदृढ करत आहे. Recognize, release, heal and change. 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 मी माझ्या मनाला सुदृढ करण्यासाठी त्याला योग्य दिशा देत आहे. मी माझ्या मनाला सुदृढ करण्यासाठी त्याला योग्य दिशा देत आहे. मी माझ्या मनाला सुदृढ करण्यासाठी योग्य दिशा देत आहे. मी माझ्या मनाला सुदृढ करण्यासाठी योग्य दिशा देत आहे. मी माझ्या मनाला सुदृढ करण्यासाठी योग्य दिशा देत आहे. मी माझ्या मनाला सुदृढ करण्यासाठी योग्य दिशा देत आहे. मी माझ्या मनाला सुदृढ करण्यासाठी योग्य दिशा देत आहे. मी माझ्या मनाला सुदृढ करण्यासाठी योग्य दिशा देत आहे. माझं मन योग्य प्रकारे ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. मी माझं मन योग्य प्रकारे ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. माझं मन योग्य प्रकारे चालवणं हे माझं कर्तव्य आहे. माझं मन योग्य प्रकारे चालवणं हे माझं कर्तव्य आहे. माझं मन योग्य प्रकारे चालवणं हे माझं कर्तव्य आहे. माझं मन योग्य प्रकारे चालवणं हे माझं कर्तव्य आहे. माझं मन योग्य प्रकारे चालवणं हे माझं कर्तव्य आहे. माझं मन योग्य प्रकारे चालवणं हे माझं कर्तव्य आहे. माझं मन योग्य रीतीने काम करत 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 आहे. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि माझ्या मनातल्या नकारात्मक ऊर्जा टॅपिंगद्वारे रिलीज झाल्या आहेत. आणि आता माझं मन एकदम फ्रेश आणि सुंदर झालंय. धन्यवाद त्या मनाला. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा थँक्यू EFT, थँक्यू युनिवर्स, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.